तर मुंबईमध्ये काही मोजके आंदोलक हुल्लडबाजी करतायत। दरम्यान यानंतर जरांगे पाटलांनी आंदोलकांना गोंधळ न घालण्याचं आवाहन केलं। तर गोंधळ करणाऱ्यांना जरांगेंनी घरचा रस्ता धरण्याचा देखील इशारा दिलाय। तर या आंदोलनाविरोधात षडयंत्र रचलं जातंय असा आरोप देखील जरांगे यांच्याकडून करण्यात आलाय। शेवटचं सांगणं आहे, आपल्याला न्यायदेवतेचं न्यायालयाचं नियमाचं पालन करायचं आहे। इथं बाजूला 200 मीटरवर कॉर्नर मैदान म्हणून आपल्याला ते खुलं करून दिलंय। जेवढ्या गाड्या मुंबईभरात त्या पुऱ्या गाड्या तुम्ही मैदानावर लावा आणि मैदानावर झोपा, हे मला तुम्हाला शेवटचं सांगायचं। आणि जर तुम्हाला आरक्षण पाहिजे नसलं, तुम्हाला कोणाचं तरी ऐकून गोंधळ काही करायचा असला तर तुम्ही तुमच्या गावाकडे जाऊ शकता, पण मुंबईकराला त्रास होईल असं कोणी वागू नका। मला वाटतं आंतरवालीत पण हेच पोरं होते आणि मुंबईत पण हेच आहेत, दुसऱ्याला त्रास नाही देत। इतकाच मीडियासुद्धा आंतरवालीत होता, किंबहुना याच्यापेक्षा जास्त। कधी पत्रकारांचं कधी ऐकायला नाही आलं की त्रास झाला, इथंच मात्र ऐकायला येतं। त्याच्यामुळे आमचा संशय खूप बळवतोय। बरं, हेच ते पोरं आहेत, आंतरवालीत त्रास नाही दिला, इथं कसं काय देते? हे काहीतरी षडयंत्र आहे, आमच्यात घुसून आम्हाला बदनाम करायसाठी हे कोणीतरी करतंय।